अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र चिंताजनक आहे. अवघ्या 24 तासात लागोपाठ 2 गोळीबाराच्या घटना अहिल्यानगरमध्ये घडल्याने जिल्ह्यात टोळी युद्धाचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर झाल्याने जिल्ह्यात अवैध गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट किती वाढला आहे याचे भयावह वास्तव समोर आले. मंडळी, अहिल्यानगरमध्ये किती लोकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यातीलच किती लोकांवर गुन्हे आहेत, अहिल्यानगरमध्ये अवैध गावठी कट्टे किती आहेत आणि त्याचे कनेक्शन कुठे आहे, अहिल्यानगरमधील मागील 3 वर्षात किती गोळीबाराच्या घटना झाल्यात, किती हत्या झाल्यात, पाहूयात याबद्दल सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. मंडळी, घटना क्रमांक 1. अहिल्यानगर शहरात कोठला परिसरात बुधवारी मध्यरात्री 11:30च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यात 1 जण जखमी झाला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी काही तासातच घोडेगाव येथील एका दवाखान्यात दुसरी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत आरोपींनी गावठी कट्ट्यातून 3 गोळ्या झाडल्या. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 2 दिवसात एकामागे एक घडलेल्या या 2 घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा पुन्हा उदय झाल्याचे दिसून येते. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आता खुलेआम कमरेला गावठी कट्टे लावून फिरताना दिसत आहेत. या गुन्हेगारांची राजकीय नेत्यांमध्ये उठबस असल्याचेही बोलले जात आहे. राजकीय वर्दहस्त लाभलेल्या काही व्हाईट कॉलर गुन्हेगारांची दहशत जिल्ह्यात वाढू लागली असून सोशल मीडियावर त्यांचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. कमरेला गावठी कट्टा आणि बसायला महागडी 4 चाकी अशी ओळख तयार केलेले काही गावगुंड दहशतीच्या जोरावर अवैध धंदे राजरोसपणे चालवत आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे धंदे बंद करण्याचे धाडस पोलिसही दाखवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात झालेल्या दोन्ही गोळीबारातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्यांच्या दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद असतानाही त्यांच्या हातात गावठी कट्टे येतात तरी कसे आणि ते गोळीबार करण्या इतकी हिंमत करतात तरी कसे, हा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झालाय. जिल्ह्यात वाढत्या गोळीबाराच्या घटना केवळ एखाद दुसऱ्या गुन्ह्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात जिल्ह्यात तब्बल 40 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 2023 मध्ये 9, 2024 मध्ये 16, 2025 मध्ये 10 तर 2026 मध्ये आतापर्यंत 5 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप अधिक हिंसक होत असल्याचे स्पष्ट होते. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात अनेकांची हत्या देखील झाली आहे. मग प्रश्न पडतो की हे गावठी कट्टे येतात कुठून? मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यात 3148 अग्निशस्त्र परवानाधारक असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश परवानाधारकांविरुद्ध विविध कारणांनी गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. गुन्हा दाखल नसलेला परवाना शस्त्रधारक संख्येने कमी असल्याचे चित्र असल्याने परवाना देण्याच्या प्रक्रियेपासून ते परवाना टिकवून ठेवण्यापर्यंतच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात चोरट्या मार्गाने आणलेल्या गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे. परराज्यातून गावठी कट्टे आणून विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याचे बोलले जाते. या कट्ट्यांच्या खरेदी विक्रीत तरुणांचा सहभाग वाढत असल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणात कट्टा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना अटक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा अटक कारवाईनंतरही हे प्रकार सुरूच असल्याने या नेटवर्कची मुळे अधिक खोलवर असल्याचे दिसते. दोन्ही गोळीबाराच्या घटना घडल्यानंतरही शेवगाव तालुक्यात 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा घेऊन येताना 1 जण मिळून आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांची आवक थांबलेली नसून गुन्हेगारी साखळी सातत्याने कार्यरत असल्याचे अधोरेखित होते. यामुळेच नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून ही स्थिती कायम राहिली तर अहिल्यानगरमध्ये बिहारसारखी गुन्हेगारी फोफावेल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता केवळ अटक आणि तपास यापुरते मर्यादित न राहता अवैध शस्त्र पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करणे, सराईत गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबवणे तसेच दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या राजकीय संरक्षणावरही कठोर पावले उचलणे गरजेचे बनले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या गावठी कट्ट्यांना पायबंद घालणे हीच आता प्राथमिक गरज ठरली असून अन्यथा दहशतीच्या सावलीत सामान्य नागरिकांचे जगणे अधिक असुरक्षित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंडळी, यावर तुमचं काय मत आहे
ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.